लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी। लाभार्थी महिलांची ती इच्छा अखेर पूर्ण। अदिती तटकरेंची मोठी घोषणा। राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात। विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या अनेक नेत्यांकडून असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही या योजनेचा सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये देऊ। मात्र आता राज्यात नवं सरकार सत्तेत येऊन 1.5 वर्ष झालं, मात्र सन्मान निधीच्या वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। तर दुसरीकडे या योजनेतून अनेक महिलांची नावं देखील वगळण्यात आली आहेत। दरम्यान आता या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं। त्यानंतर सरकारने अशा महिलांची नाव या योजनेतून वगळण्यासाठी केवायसी बंधनकारक केली होती। या केवायसी साठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती। ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी केली नाही त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत। मात्र अशा देखील काही महिला होत्या ज्यांनी केवायसी करून देखील तसेच त्या या योजनेसाठी पात्र असताना देखील त्यांची नावं या योजनेतून वगळण्यात आली होती, कारण त्यांच्या केवायसी मध्ये काही तांत्रिक चुका झाल्या होत्या। दरम्यान त्यानंतर या तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने लाभार्थी महिलांना 31 मार्च पर्यंत मुदतवाढ करून दिली। 31 मार्च पर्यंत या चुका दुरुस्त करून घ्याव्यात असं आवाहन सरकारने केलं होतं। दरम्यान केवायसीला मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा अनेक लाभार्थी महिलांच्या मनात होती। अखेर इच्छा आता पूर्ण झाली आहे। लाभार्थी महिलांना आता केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। याबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे।